नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहूया दुपारच्या काही महत्त्वाच्या बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी विरोधकांवर टीका केली आहे. निवडणूक हरल्यानंतर उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार वोट चोरी आणि ईव्हीएम मशीन घोळ यांसारखे मुद्दे उपस्थित करतील. एअर कंडिशन सोडून घराच्या बाहेर प्रचार करताना कुणी उद्धव ठाकरे यांना पाहिलंय का? कोणता काँग्रेसचा नेता घराच्या बाहेर पडला? एखादा गेला असेल नावापुरता, अशी टीका आमदार कदम यांनी केली आहे. घरफोडी आणि दुचाकी चोरी प्रकरणी धडक कारवाईत नागपूरच्या गुन्हे शाखेला यश आलंय. गुन्हे शाखा घरफोडी विरोधी पथकानं मोठी कामगिरी करत कुख्यात घरफोडी आरोपीला अटक करून 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत. जपानच्या टोकियोमधील डेफ ऑलिम्पिक 2025 स्पर्धेत भारताच्या शूटिंग संघानं मोठी झेप घेतली आहे. नवी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल मिलिंद वाघमारे यांची मुलगी कोमल वाघमारे हिने एअर रायफल शूटिंगमध्ये 2 कांस्य पदक पटकावलेत आणि देशाचं नाव उज्ज्वल केलंय. शक्तीपीठ महामार्ग चंदगडवरून येणार अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही करून गोव्याला शक्तीपीठ महामार्ग जोडायचा फडणवीस यांचा अट्टहास आहे, मात्र हे त्यांचं स्वप्न दिवा स्वप्नच राहणार आहे असं त्यांनी म्हटलंय. फडणवीस यांनी हे वक्तव्य करण्याच्या आधी थोडा भूगोलाचा अभ्यास करणं गरजेचं होतं, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे. अपघात प्रकरणावर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी स्पष्टीकरण दिलंय. काल नावरा या ठिकाणी लग्नासाठी गेलो होतो, यावेळी ही घटना घडली. आम्ही या मुलीला दवाखान्यामध्ये नेलं. एक छोटी मुलगी रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. आमदार अशोक बापू पवार, खासदार अमोल कोल्हे त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन पोहोचले आहेत. मुलीची पूर्ण तपासणी केली असता तिला किरकोळ खरचटलं होतं, मुलीला त्रास नाही असं ते म्हणाले. खासदार आणि माजी आमदार या गोष्टीचं राजकारण करत असल्याचा आरोपही आमदार कटके यांनी केला. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यामध्ये दत्तवाड या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. दूधगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 61 वर्षीय वृद्धावर मगरीनं हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झालाय. या धक्कादायक प्रसंगामुळे दत्तवाड परिसरात खळबळ उडाली आहे. नायलॉन मांजामुळे एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर सिन्नर पोलीस आणि नगर परिषद प्रशासन ऍक्शन मोडवर आलं आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवत संशयित आशुतोष उर्फ शंकर राजेश शिंदे याला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. निवडणूक पुढे ढकलल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलाय. निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कोणीही न्यायालयामध्ये जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल असं आजपर्यंत कधीही झालेलं नाही असं ते म्हणाले. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाही असं आयोगानं म्हटलं आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांमध्ये देखील जाहिराती प्रसिद्ध करू नये असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका एका वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचल्या आहेत. प्रशासकीय कारणांमुळे काही नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उर्वरित निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर आणि फलटण या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं जिल्ह्यात संभ्रमाचं वातावरण आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.